नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रियाने सायलीची चिठ्ठी चोरलेली असते आणि सायलीच्या ती लक्षात येतं. सायली तिला हाक मारून तिच्याकडून ती चिठ्ठी बळजबरीने काढून घेते. आणि तुला सुधारायचंच नाही आहे का? तू आता चिंधी चोर ठरली आहेस का? म्हणजे मी तर म्हणते चिंधी चोर हे नाव जे पडलं आहे ना ते तुला बघूनच पडलं असेल. माझ्या चिठ्ठ्या पण चोरायला लागली आहेस का तू आता? तेव्हा सायली तिला हाताला धरून सगळ्या घरच्यांसमोर नेत असते. तेव्हा प्रिया घाबरते आणि नको, प्लीज असं करू नको असं तिला सांगते. तितक्यात अर्जुन तिथे येतो आणि सायली अर्जुनला सगळी हकीकत सांगते. आता सायली तिला होळीच्या अग्नीसमोर घेऊन जाते आणि तिला चांगलीच धमकी देते. तुझे यापुढे कुठलेही पाप लपणार नाही आहेत. तू जे काही खोटं बोलत आलीस ना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. तेव्हा प्रिया खोटं खोटं नाटक करू लागते. अगं, मान्य आहे की मी खूप चुका केल्या, पण आता ना मी पूर्ण बदललेली आहे. मी आपल्या घरासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी या घरासाठी मला जीव जरी द्यायचं म्हटलं ना तरीसुद्धा मी द्यायला तयार आहे. आता सायलीला तिचं हे बोलणं खोटं वाटत असतंच, पण अर्जुनला तर तिचं बोलणं ऐकून हसूच येत असतं. सायली म्हणते, तुझ्या तोंडातून प्रेम, माया हे असे शब्द ऐकले ना तर जोक वाटतात अगं प्रिया. पण मी सुधारली आहे असं सांगून ती तिथून निघून जाते. मात्र मनामध्ये विचार करते की सायली अर्जुनला नेमकी माझ्याबद्दल काय कळालं आहे आणि कशाबद्दल कळालं आहे. पण आता सायली जशी सगळ्यांना प्रेमाने जिंकते ना तसंच मलासुद्धा करायचं आहे. कसं आहे ना, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीवर तिचा हक्क मी असंच नाही सोडणार आहे. आता ती निघून गेल्यानंतर अर्जुन आणि सायली विचार करतात की प्रियाने रक्त द्यायला नकार का दिला असेल. म्हणजे अशी कुठलीच मुलगी नसेल की जी आपल्या आईला या अशा अवस्थेमध्ये सोडून जाईल. सायली म्हणते, मला एक आयडिया सुचली आहे की जेणेकरून प्रियाने प्रतिमात्याला रक्त का नाही दिलं याचा आपल्याला शोध लावता येईल. तेव्हा ती त्याला आयडिया सांगते. अर्जुन लगेच अश्विनला कॉल करतो आणि अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे आपल्याला उद्या धुलिवंदनाच्या मुहूर्तावरती आणि प्रतिमा आत्यासुद्धा घरी येणार ना, त्या मुहूर्तावरती आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करायचा आहे. जमेल का? तेव्हा अश्विन म्हणतो, अरे खूप छान आयडिया आहे ही आणि खरं तर मला खूप आवडलं आहे. मी आत्ताच या हॉस्पिटलच्या टीमशी बोलून घेतो आणि आपण उद्याच लगेच हे अरेंज करूयात. आता अर्जुन आणि सायलीचं तर काम झालेलं असतं. सायली म्हणते, उद्या प्रिया नक्की रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करेन. अर्जुन म्हणतो, आपण तिला तेवढा वेळच द्यायचा नाही. त्यामुळे आत्ता घरात कोणाला काहीच सांगायचं नाही. अचानकपणे बॉम्ब टाकायचा. दुसऱ्या दिवशी पूर्णाजी प्रतिमेच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. सायलीने सर्वांसाठी पौष्टिक म्हणून बदामाचा शिरा बनवलेला असतो. प्रतिमाला देखील तो खूप आवडत असतो. तितक्यात प्रतिमा घरी येते. सगळ्यांना खूप आनंद होतो. त्यावेळी अर्जुनने सगळी कॅम्पची अरेंजमेंट केलेली असते. तिथल्या एका डॉक्टरला ते दोघेजणं बोलतात की आमच्या घरातील एक व्यक्ती आहे ज्यांचे आम्हाला ब्लड टेस्ट करायचे आहेत. म्हणजे काय आहे ना, कसं त्यांना कुठला आजार आहे का नाही हे त्यांना डायरेक्ट आपण चेकिंग करायचं म्हटलं तर ते आढेवेढे घेतात. त्यामुळे मग आणि अगोदरच त्यांना कळलं की त्यांच्या टेस्ट करायच्यात तर मग ते घाबरूनही जातील ना. त्याच्यामुळे आम्हाला न सांगता ह्या टेस्ट करायच्या होत्या. सायली त्या नर्सला प्रियाचा फोटो दाखवते आणि यांच्याच टेस्ट करायच्यात, फक्त त्यांना कळू नाही द्यायचं असं दोघेही तिला अगदी व्यवस्थित समजावून सांगतात आणि ती नर्ससुद्धा तयार होते. सगळेजण एकत्र येऊन छान नाश्ता करत असतात. सगळेजण प्रतिमाची खूप काळजी घेत असतात. रविराज तर तिच्यासाठी खूप पॉझिटिव्ह असतो. इथून पुढे तू आता तुझी खूप काळजी घ्यायची आहे असं तो तिला वारंवार बजावून सांगत असतो. तिच्याबरोबर घरातले सगळेच तिला बजावून सांगत असतात. प्रिया येते आणि तिची नाटकं सुरू करते. आई, तुला तर बरं वाटते का? तुला काय खावंसं वाटते सांग बरं. मी आत्ता माझ्या हाताने तुला जे म्हणाल ते बनवून आणून देते. आता खरं तर सायलीने सगळी तयारी केलेली असते आणि ही फक्त वरवर चौकशी करते. हे सगळ्यांच्या लक्षातही आलेलं असतं, पण सगळेजण तिच्याकडे दुर्लक्ष करतात. सायली आणि अर्जुन सांगतात की आपल्याकडे आज प्रतिमा त्या इतक्या मोठ्या संकटातून घरी परत आल्या आणि काल त्यांच्यावरती जी परिस्थिती ओढावली होती की त्यांना ऐनवेळी रक्तसुद्धा मिळालं नव्हतं. मग ते लक्षात घेता आपण आपल्या घरी अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ते सुद्धा आजच. आणि तुम्हाला माहिती आहे का ही आयडिया कोणाची आहे? माझ्या बायकोची. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. मात्र प्रियाच्या डोक्यामध्ये दुसरेच विचार असतात. नेमकी अचानकपणे यांनी असं का बरं
ब्लड कॅम्प अरेंज केला असेल. म्हणजे काल मी सुटले होते रक्तदान करण्यावाचून, आता आज मला रक्त द्यावंच लागेल. अश्विन म्हणतो, तन्वी, तुला खूप वाईट वाटत होतं ना की काल तू प्रतिमा आत्याला रक्त देऊ नाही शकलीस. त्याच्यामुळे आज तुला खूप छान संधी आहे. तुला आता रक्त देऊन तू प्रतिमा आत्यांचं नाही पण दुसऱ्या कुणाचा तरी जीव वाचवू शकतेस ना. खरंच हे खूप मोठं काम करण्याची संधी तुला मिळालेली आहे आणि तूच इनॉग्रेशन करणार आहे या कार्यक्रमाचं. आता प्रियाला काही बोलताच येत नाही. प्रिया म्हणते, मी थोडीशी रूममध्ये फ्रेश होऊन येते. तेव्हा अश्विन म्हणतो, ते काही नाही, अगं फ्रेशच आहेस तू, चल लगेच. आणि तो तसंच तिला बाहेर घेऊन येतो. बळजबरीने तो तिला तिथं चेअरवरती बसवतो आणि डॉक्टरांना सांगतो की यांचं ब्लड सॅम्पल घ्या पहिले. आता ही प्रिया मला इंजेक्शनची भीती वाटते आहे अशी वेगवेगळी कारणं द्यायला सुरुवात करते. मात्र अश्विन तिचं काहीच ऐकून घेत नाही. सायली म्हणते, आपल्या घरातील एक व्यक्ती रक्तदान करते, मग आपण जवळ जाऊन तिथं पाहूयात ना. आता सगळे सुभेदार प्रियाच्या पाठीमागे जाऊन उभे राहतात. आता प्रियाचा नाईलाज होतो आणि त्यामुळे तिला रक्तदान करण्यासाठी जावंच लागतं. त्या नर्सला अर्जुन आणि सायली खुणावतात की ही तीच व्यक्ती आहे ज्यांचं सॅम्पल तुम्हाला घ्यायचं आहे. आता फॉर्मॅलिटी म्हणून प्रिया तो फॉर्म भरते आणि ते डॉक्टर प्रियाचं ब्लड सॅम्पल घेतात. तिला कळतही नाही. हे दोघी मनात विचार करतात की प्रिया, आता तुझे 100 अपराध संपले. तुझ्या आता एकूण एक केलेला अपराध जगासमोर आम्ही आणणारच. दुसरीकडे छान धुलीवंदनाचं सेलिब्रेशन चालू असतं. सगळेजण अगदी आनंदामध्ये असतात. पूर्णाजी, प्रताप सगळेजण रंग खेळत असतात. तितक्यात अर्जुनची डॅशिंग एंट्री होते. तो छान डान्स करतो आणि पूर्णाजीला रंग लावायला लागतो. पूर्णाजी म्हणते, मला नाही रंग लावायचा, ते बघ ती तुझी बायको कोरडीच उभी आहे, तिला जाऊन रंग लाव. तेव्हा सायली तिथं उभी असलेली त्याला दिसते. चैतन्य म्हणतो, अरे काय बघतो, तुझीच बायको आहे, जा रंग लाव. आता अर्जुन आणि सायली दोघेजणं खूप आनंदामध्ये असतात. छान डान्स करत ते एकमेकांना रंग लावतात. खरं तर सगळेच घरातले खूप आनंदामध्ये असतात. त्याचबरोबर त्यांचं प्रियाकडे सुद्धा लक्ष असतं की तिच्या कुठल्या कुरापती चालू आहेत की नाही. सगळेजण छान डान्स करत असतात. तेवढ्यात प्रिया तिथं येते आणि मनात विचार करते की अचानकपणे हा ब्लड कॅम्पचं काय मध्येच घाट घातला यांनी. पण नेमकी माझा ब्लड ग्रुप कोणाला कळायच्या आत मला ते सगळं चेंज करावं लागणार आहे. आणि ती त्या ब्लड कॅम्पच्या दिशेने निघून जाते. अर्जुन तिला पाहतो आणि चैतन्याच्या कानामध्ये सांगतो. इकडे अश्विन कॅम्पमध्ये त्याचं काम करतच असतो आणि त्याच वेळेस प्रिया तिथं येते. आता प्रियाचं काही अश्विनकडे लक्षच नसतं. तिला फक्त ते सॅम्पल चेंज करायचं असतं. तितक्यात चैतन्य तिथे येतो आणि अश्विनला म्हणतो, अरे काय आहे, तू केवळ काम करत बसणार आहे, जा मस्तपैकी एन्जॉय कर. मागच्या वर्षीसारखा तुझा आणि तुझ्या बायकोचा छान डान्स होऊ दे. बघ तन्वी तिथंच आहे, घे तिला बोलावून. आणि मग अश्विन तन्वीकडे जातो. त्यावेळी तन्वी त्या बॉक्समधून तिचं ब्लड सॅम्पल काढायचा प्रयत्न करत असते. तितक्यात अश्विन तिथे येतो आणि तन्वी, तू इथं काय करतेस असं तो विचारतो. आता ही चांगलीच घाबरते आणि चल ना मला डान्स करायचा आहे असं म्हणून त्याला घेऊन निघून जाते. आता अर्जुन आणि सायली ही सगळी गंमत लांबून पाहत असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनच्या हाती प्रियाचा ब्लड रिपोर्ट लागतो, ज्यामध्ये तिचा ब्लड ग्रुप असतो AB पॉझिटिव्ह. आणि मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. सायली म्हणते, म्हणजे प्रिया प्रतिमा त्यांची मुलगी नाहीच आहे, म्हणजे हरवलेली मुलगी आणि नंतर परत आलेली मुलगी या दोन्ही मुली वेगवेगळ्या आहेत. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.